हाय फ्रेंड, हॅलो. चला तर मग आज बनवूया गुलाबजामुन. तुम्हाला कशाचे गुलाबजामुन आवडतात? पॅकेटमधले आवडतात की असे खव्याचे आवडतात ते नक्की सांगा. चला, आपण इथं पाक करायला ठेवलेलो आहे आणि आपल्याला जेवढे गुलाबजामुन बनवायचे त्यानुसार आपल्याला पाणी ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी एक डब्बा साखर घातलेली आहे आणि इथं मी चितळेचं पॅकेट घेतलेलं आहे, कारण मला खव्याचे गुलाबजामुन आवडत नाहीत. त्याच्यामुळे मी इथं चितळेचं पॅकेट घेतलेलं आहे. आणि बघू शकता, मी इथं चितळेचं पॅकेट घेऊन ते 1 किलोचं पॅकेट आहे, पण मी त्याला हाफ KG घेत आहे. त्याच्यातलं थोडंसं म्हणजे अर्धं घेत आहे. हे पॅकेट 430 रुपयाचं आहे. आणि इथं मी घेतलेलं आहे आपलं पीठ. आणि इथं मी दुधासंग मळणार आहे. याला पाण्यात नाही मी मळणार, कारण याला दूध टाकून मळणार आहे. आणि इथं मळून झालेलं आहे. थोडंसं दूध कमी पडलं होतं म्हणून मी इथं पाण्याचा थोडा वापर करते, कारण आपल्या हात चांगलं मळलं गेलं जावं आणि सॉफ्ट पण पीठ व्हावं. त्याच्यामुळे मी इथं थोडंसं पाणी लावून मळते. आणि इथं पाहू शकता तुम्ही की मी इथं पीठ मळून झालं आहे आणि माझ्या हाताला कसलंच पीठ चिटकत नाही आहे. म्हणून हाताला पीठ चिटकत नाही तेव्हा समजून जायचं की आपलं पीठ आता योग्य पद्धतीनं झालेलं आहे. आणि इथं मी गोळे वळून घेत आहेत. बॉल्स बनवत आहेत, छोटेच बनवायचे आहेत, खूप मोठे नाही करायचे आहेत आपल्याला. आणि त्याला कसलीही असं रेष वगैरे दिसली नाही पाहिजे, दरार नाही पडली पाहिजे. आता इथं मला थोडंसं दिसलं होतं म्हणून मी त्याला परत वळलेलं आहे. आपल्याला असे छोटे बॉल्स खूप सारे करून घ्यायचे आहेत. आपण थोडे 20-25 करून घेऊन नंतर आपल्याला तळण्यासाठी न्यायचं आहे. एवढं अख्खं होईपर्यंत तळत बॉल्स करायचे नाहीत, कारण त्याला हवा लागून, कारण कसं होतं, पिठाला हवा वगैरे लागली ना तर मग आपले गोळे व्यवस्थित होत नाहीत आणि आपले जामून फुटतात. एकतर तळत असल्यावर फुटतात, नाहीतर मग पाकात टाकल्यानंतर फुटतात आणि त्याचा पार चिक्कल होऊन जातो आणि ते चवीला पण चांगले लागत नाही. आणि इथं मी वरून उठून आतूनमधून बघत आहे की आपला पाक झाला आहे का नाही आहे. ते पण लक्ष द्यावं लागतं आपल्याला, पाक झाला आहे की नाही झालं. आणि त्याला हलवावं लागतं सारखं. नाही हलवलं तर आपला पाक व्यवस्थित होत नाही आहे. त्याच्यामुळे मी इथं चेक करते आपला पाक झाला आहे की नाही. आणि इथं मी कढई ठेवली आहे, कारण माझे थोडेसे गुलाबजामुन झालेले आहेत, म्हणजे बॉल्स बनवून झालेले आहेत. आणि इथं मी तेल गरम करण्यासाठी ठेवत आहे आणि अजून थोडे बॉल्स बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे. पण अधूनमधून मी ह्याला मळत राहते, कारण हवा लागण्याने आपलं पीठ असं कडक होतं. त्याच्यामुळे आपल्याला ह्याला अधूनमधून मळूनच आपल्याला बॉल्स बनवायचे आहेत. त्याच्यानेच आपले गुलाबजामुन चांगले होतील, नाहीतर मग फुटतील ते. म्हणून मी ह्याला मध्ये मळून घेत आहे. कसं आपलं पीठ पण सॉफ्ट राहतं आणि आपले गुलाबजामुन पण छान बनतात. त्याच्यामुळे मी ह्याला मळूनच घेते. आणि परत मी इथं बॉल्स बनवण्यासाठी घेतले आहेत. अजून जरा सॉफ्ट बॉल होतात, कारण असं करण्याने आपले गुलाबजामुन छान होतात आणि आपल्या कष्टांना पण फळ येतं चांगलं. त्याच्यामुळे मी इथं व्यवस्थितच करायचेत आहेत आपल्याला गुलाबजामुन, नाहीतर आपले गुलाबजामुन खराब होऊ शकतात. आणि इथं मला मदतीला विवानसुद्धा बसलेला आहे. त्याला म्हणलं, नको बाबा, नको करू माझी मदत, राहू दे म्हटलं, परत अजून खराब व्हायला पीठ. तर तो म्हणतो, नाही आई, मला मदत करायची, म्हणून इथं बसलेला आहे मदतीला. पाहू शकता त्याचं गुलाबजामुन किती छान आणि किती सुरेख असं झालेलं आहे. माझ्या गुलाबजामुनपेक्षा बी त्याचं गुलाबजामुन छान दिसत आहे. इतकं छान गुलाबजामुन केलं आहे पिल्लूनी माझ्या की काय सांगू. ठीक आहे, असं होते. आपण इथं गुलाबजामुन तळायला घेत आहेत आणि इथं पाक पण माझा चांगला असा उकळत आहे. आणि पाक झाला की नाही आपल्याला चेक करायचं आहे, कारण आपण जर त्याला जास्त प्रमाणात जर शिजू दिलं तर आपल्या जे गुलाबजामुन त्याच्यामध्ये आपण टाकले जातात त्याच्यावरती आपल्याला जसे साखरेचे दाणे असतात, कण असतात, तसे ते छोटे दिसायला लागतात. त्याच्यामुळे आपल्याला पाक असा परफेक्टच करायचा आहे. आणि इथं मी तेल गरम झालं आहे का नाही ते चेक करत आहे, एक थोडंसं पीठ टाकून. बघू शकता आपण की आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आणि नंतर मी ह्याच्यामध्ये गुलाबजामुन सोडणार आहे. जास्त आपल्याला गुलाबजामुन सोडायचे नाही आहेत, फक्त थोडेसे गुलाबजामुन आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत. जास्त सोडल्याने कसे ते गुलाबजामुन व्यवस्थित तळले जात नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला थोडे गुलाबजामुन तळायचे आहेत, एकदमच सगळे नाही टाकायचे आहेत. आणि पटकन आपल्याला ते गुलाबजामुन टाकल्याबरोबर आपल्याला पटकन त्याला हलवायचं आहे, कारण खाली गुलाबजामुन चिटकू शकतात. माझे चिटकले आहेत, तुम्ही पाहू शकता. मी 2 मिनिटासाठी लेट केला तर लगेच माझे गुलाबजामुन चिटकले आहेत. तळल्यानंतर व्यवस्थित दिसतील ते. आता बघा, तुम्हाला जास्त डाग त्याच्यावरती दिसणार नाही आहेत, पण आपल्याला असे गुलाबजामुन काढायचे नाही आहेत. आपल्याला एकदम असे काळे असे गुलाबजामुन काढायचे आहेत, कारण असे फिके गुलाबजामुन काढण्याने आतमध्ये कच्चा असं राहतं आणि पाकामध्ये टाकल्यानंतर अजून थोडंसं फिकं होतं. पण आपल्याला मी एक सांगणार आहे की आपल्याला गुलाबजामुन बारीक गॅसवरच तळायचे आहेत. अजिबात मोठा गॅस करायचा नाही आहे. मोठा गॅस करण्याने कसं होतं, कलर तर पटकन येतो काळसर असा, पण आतमध्ये गुलाबजामुन कच्चे राहतात आणि ते
प्लेसुद्धा जातात, त्याच्यामुळे आपल्याला बारीक गॅसवरच तळून घ्यायचे आहेत. वेळ लागला तर काही हरकत नाही आहे, कारण आपले गुलाबजामुन ही परफेक्ट आणि खायलासुद्धा चांगले होतात. आमचे विवान दादा लगेचच तळ्या तळ्या मागत होते खायला. बघा तुम्ही त्यांचे बहाणे कसे आहेत ते. अगं माझं पोट फाटून जात आहे, मग गुलाबजामुन दे, माझी लय बॉडी आहे, मी ताकद आहे. गुलाबजामुन खाण्याने बॉडी येते. बघा त्याचे नखरे कसे करतो ते. गुलाबजामुन खाण्यासाठी इतके बहाणे त्याचे आहेत. आणि त्याला मी गुलाबजामुन दिलं, पण गरम गरमच होते ते, आत्ताच काढलेले होते, पण त्याला खाता पण येत नव्हतं. पण असं होते. आणि आपला पाक परफेक्ट झाला आहे की नाही आपण असं चेक करायचं आहे. जास्त असा चिकटपणा लागला आणि आपल्याला एक तार सुटलेली दिसली की आपल्याला लगेच आपल्याला पाकाचं आहे ते बंद करून घ्यायचं आहे. बघू शकता इथं माझे गुलाबजामुन झालेले आहेत. आणि इथं विलायची पावडरसुद्धा मी वाटून ठेवलेली आहे. आतमध्ये बघा गुलाबजामुन किती छान झालेले आहेत. बघू शकता तुम्ही किती मस्त असे गुलाबजामुन झालेले आहेत. आणि ह्या गुलाबजामुनला आपल्याला आता पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे. मी इथं बघा पाकामध्ये टाकलेलं आहे. आणि नंतर ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आहेत. जेवढे गुलाबजामुन झालेत तेवढा माझा पाक झालेला आहे. आणि इथं वरून नंतर विलायची पावडरसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे. पण चांगलं आपलं गुलाबजामुन मिक्स करून झाल्यानंतर मग आपल्याला विलायची पावडर टाकायची आहे. आणि इथं मी टाकली आहे. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे विलायची पावडरला. आणि इथं चांगलं आपलं मिक्स झालेलं आहे. आणि इथं आपले गुलाबजामुन तयार आहेत. आणि तुम्ही गुलाबजामुन कसे बनवता ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.